मित्रांनो, सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे आणि अशातच तूर या पिकाला मोठ्या प्रमाणात आपल्याला हानी होताना दिसत आहे. तर त्यामध्ये काय होतंय, तर तूर पीक जे आहे ते मोठ्या प्रमाणात जळून जात आहे, शेतकरी बंधू म्हणत आहे. तर आता जळून कशामुळे जात आहे, तर बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तूर पिकाला पाण्याची सुरुवातीच्या काळात जास्त आवश्यकता नसते, त्यामुळे देखील काही प्रमाणात तूर पीक आहे ते जळून जात आहे. आता याला आपल्याला वाचवायचं आहे, तर ते कशा पद्धतीने होतं? तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला एक ड्रेंचिंग करणे फार गरजेचे आहे. तर त्यामध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे. एक घ्यायचं असेल तर कीटकनाशक घेऊ शकता आणि एक विद्राव्य खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून तूर हे पीक चांगल्या पद्धतीची वाढ होईल आणि जे मर होत आहे ते देखील थांबून जाईल. तर त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर ट्रायकोडर्मा घेऊ शकता. ट्रायकोडर्मा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आता जैविक पद्धतीने येतं, त्यामुळे ट्रायकोडर्माची देखील चांगल्या पद्धतीनं बुरशीचं नियंत्रण ट्रायकोडर्मा करतं. किंवा तुम्हाला केमिकलमध्ये जायचं असेल तर तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराइड म्हणजेच क्रिस्टल कंपनीचा ब्लू कॉपरचा वापर करू शकता. त्याचं जे प्रमाण 50 ग्रॅम प्रति पंप असं आपल्याला घ्यायचं आहे आणि सोबतच त्यामध्ये 19